बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त। गोदावरीच्या पुरात 4 एकर कापसाचं पीक वाहून गेलं। धाराशिवमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। भूम, परांडा, वाशी तसेच कळंब, उमरगा परिसरात पाऊस। अतिवृष्टी झालेल्या भागाला पुन्हा फटका बसणार। गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। पर्लकोटा नदीला पूर आल्यानं 40 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला। ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडीमधील शेतकऱ्यांचं 2 एकर उडीद पिकाचं नुकसान। मुसळधार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप। उडीद पीक खराब झाल्यानं 2 लाख रुपयांचं नुकसान। भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। सध्या हतनूर धरणामधून 24,000 क्युसेकनं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। जळगावच्या यावल तालुक्यातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो। निंबादेवी धरणामुळे परिसरातील गावांचा आणि सिंचनाचाही प्रश्न सुटला। अपहरण प्रकरणामध्ये खेडकर कुटुंब अडचणीत। फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआउट नोटीस जारी। कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच नव्या प्राण्यांचं आगमन होणार। आफ्रिकन अमेरिकन माकडे पाहण्यासाठी पर्यटकांना संधी मिळणार। प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाची माहिती। पुण्याच्या घोडेगावमध्ये क्रांतिकारी हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मृती दिन साजरा। आदिवासी बांधवांकडून कार्यक्रमाचं आयोजन। पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील कातकरी बांधवांची मोठी उपस्थिती। पुण्यात अवजड वाहनांनी घेतला 1475 जणांचा बळी। अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक जीवघेणी।